नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क इंडिया ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असून आपण जर व्हिडिओ चॅनलमध्ये ह्या नवीन असाल तर शेतकरी बांधवाच्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आपण आज हा आपला जो व्हिडिओ आहे तो अमेरिकेच्या ज्या प्रांतांमध्ये जे शहरं आहेत, जे राज्य आहेत, त्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस चालू आहे. तेथील माणसांचे जनजीवन विस्कळीत झालेले असून खूप प्रमाणात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह तिथे मुसळधार पाऊस चालू आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की लायटेल ड्रॉप हा जो भाग आहे आणि ह्या जो भागालगतील भागालगतील जे प्रमुख शहरं आहेत, त्या शहरांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा तिथे चालू आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की आय डोराव हा जो प्रांत आहे, हा जो देश आहे, हे जे शहर आहेत, ह्या शहरालगतील जो भाग आहे, तर त्या भागामध्ये आपण बघू शकता की विजांच्या कडकडाटासह त्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि वादळी वारे तिथे वाहत आहे. आणि त्या शहरात जो काही चक्रीवादळाचा सर्कल जो चालू आहे, त्यामध्ये खूपच प्रमाणात माणसांचे घरं असतील, ज्या काही शेतीचे नुकसान भरपूर प्रमाणात तिथे झालेलं आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की विजांच्या कडकडाटासह त्या भागांमध्ये खूप प्रमाणात असं आसमानी संकट उद्भवलेलं आहे. आणि ज्या माहितीनुसार आपण हा व्हिडिओ बनवत आहोत, तर त्या भागामध्ये जे काही शेजारील जे काही राज्य असतील, जे काही शहरं आहेत, त्या भागांमध्ये खूपच प्रमाणात वादळी वारे आणि त्या भागातील शेतकरी वर्ग असेल, इंडस्ट्रीज एरिया असेल, तर त्या ठिकाणी खूपच प्रमाणात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह त्या भागातील मानवाचे जनजीवन विस्कळीत झालेले असून आपण मिळालेल्या तेथील जी काही शहरं आहेत, कामदेन आणि मॅग्नोलिया, होप, हे जे काही प्रमुख शहरे आहेत, तर त्या भागामध्ये आपण बघू शकता की खूपच प्रमाणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस तिथे चालू आहे, वादळी वारे चालू आहे. आणि त्याचाच परिणाम तेथील लोकांमध्ये आपण बघू शकता की पाहायला मिळत आहे. आणि त्या भागातील हे जे चक्रीवादळ आहे ते खूपच भयानक आहे. जे आपल्याला हवामान विभागाच्या अंदाजानुसार आपल्याला जी माहिती आहे, आपण आपल्यापर्यंत सॅटेलाईटच्याद्वारे हा व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि त्यानुसार आपण बघू शकता की अमेरिकेतील ह्या काही शहरांमध्ये खूपच प्रमाणात वादळी वारे तिथे आणि पावसाचा जोर वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर तेथील जो भाग आहे, त्या भागातील खूप प्रमाणात प्रचंड नुकसान झालेलं आहे, असं आपल्याला हवामान अंदाजानुसार माहिती आपल्याला मिळालेली आहे. तर हे चक्रीवादळ पुढील काही तास पुढील भागांमध्ये हे सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जो चक्रीवादळाचा सर्कल जो आहे तो खूपच भयानक आहे. आणि त्यानुसार हे चक्रीवादळ पुढील काही तासांमध्ये त्याचं आणखी रौद्ररूप धारण करेल, असं हवामान विभागाअंतर्गत आपल्याला माहिती मिळालेली आहे. आणि तेथील जे काही यंत्रणा आहे ते हाय अलर्टवर आहेत आणि त्यांचे बचाव कार्य जे आहे ते सध्या युद्धपातळीवर चालू आहे, अशी आपल्याला माहिती मिळत आहे. आणि त्यानुसार आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही माहिती पोचवण्याचा एक प्रयत्न करत आहोत. आणि त्यानुसार हे जे चक्रीवादळ आहे, ते चक्रीवादळ पुढील काही तासांमध्ये त्याचा जो प्रवास आहे तो समुद्रमार्गी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु जाताना जो हे चक्रीवादळ आहे, हे चक्रीवादळ खूप मोठ्या प्रमाणात ते नुकसान करून जाणार आहे, असं तेथील
हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळत आहे. त्यानुसार आपण बघू शकता की हे जे चक्रीवादळ आहे, हे चक्रीवादळ जॉक्सन आणि बॅटन रॉक ह्या शहरालगतून समुद्रीमार्गी त्याचा जो प्रवास आहे तो आपल्याला जाताना दिसत आहे. तर त्यामध्ये खूप प्रमाणात तेथील शहरांचं नुकसान झालेलं असून पुढील काही तासांमध्ये सुद्धा पुढील जो काही शहरं आहेत मोठी, त्या शहरातून हे वादळ जाताना तिथलंही नुकसान होऊ शकतं, असं हवामान तज्ज्ञाचं म्हणणं आहे. त्यानुसार आपण आपल्यापर्यंत ही माहिती पोचवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असला तर आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच आपल्याला शेतकरी बांधवाच्या चॅनलला आपली मदत असू द्या, जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.